आणि महाराष्ट्र पोलीस भरती लगभग आता समाप्त झालेली आहे आणि नवीन महाराष्ट्र पोलीस भरतीची मुलं वाट बघत आहे. मी WhatsAppवर खूप सारे मेसेज बघितले की मुलं सारखे फक्त हाच प्रश्न विचारतात की सर भरती कधी येणार आहे. मित्रांनो, भरती कधी येणार आहे हा प्रश्न त्या मुलाने विचारायला हवा ज्यांचा की अभ्यासक्रम पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तुम्ही 1-2 मार्कांनी का राहता? ही रियालिटी आहे मित्रांनो. रियालिटी मी तुम्हाला सांगतो की आपण फक्त भरतीची वाट बघत असतो. ज्या टायमाला भरती येते त्या टायमाला आपण अभ्यासाला लागतो. त्या टायमाला आपण सिलेबस कव्हर करायला लागतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मुलं भरती कोणती होतात की जे ही पोलीस भरती गेल्यानंतर दुसरी पोलीस भरती येईपर्यंत सारखा अभ्यास करत राहतात. तेच मुलं पोलीस भरतीमध्ये लागून जातात. मित्रांनो, लक्षात घ्या, आता जोपर्यंत भरती येत नाही, जे 4, 5, 6 महिने असेल, त्या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही सिलेबस कव्हर करण्याकडे ध्यान दिलं पाहिजे. तुमचा जेवढाही महाराष्ट्र पोलीसचा सिलेबस आहे तुम्हाला जो येणार आहे, तो परफेक्ट तोंडपाठ करून ठेवायला पाहिजे. आणि ज्या टायमाला भरती निघेल, तिथून सुद्धा तुम्हाला 3 ते 4 महिने मिळतात. कारण की तुम्हाला माहिती आहे, भरतीची प्रोसेस इतक्या लवकर कंप्लीट होत नाही. तुम्ही बघितल्याने भरती किती दिवसाची निघलेली आहे आणि मुंबईचा निकाल आतापर्यंत लागता आला. याचा अर्थ भरतीमध्येही तुम्हाला खूप जास्त टाईम भेटतो. सिलेबस हा भरती येईपर्यंत कव्हर करून ठेवा आणि त्यानंतर तुमचं काम राहील फक्त मॉक टेस्ट सोडवणं. जेव्हा भरती येईल त्या दिवसापासून फक्त मॉक टेस्ट सोडवणे आणि जेवढ्याही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पाठ करणे. दररोजच्या डेलीच्या 20-20, 25-25 प्रश्नपत्रिका बघणे. तुम्ही जर डेलीच्या 20 प्रश्नपत्रिका बघितल्या म्हणजे तुम्ही 2000 प्रश्न बघितले. मित्रांनो, अशा काय ना तुमच्या इतक्या तोंडपाठ होऊन जाईल प्रश्न की तुम्ही महाराष्ट्र पोलीसच्या कोणत्याही पेपरमध्ये 90+ मार्क्स घ्याल. त्यामुळे जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत आपला पूर्ण फोकस हा फक्त अभ्यासक्रम कंप्लीट करण्याकडे लावा. नंतर मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट आणि जिथे तुमचं चुकू राहिलं ती गोष्ट सुधारण्याकडे लक्ष द्या.